तर बघा मित्रांनो, यातून शेतकऱ्यांचं लोकांचं दुहेरी नुकसान होणार आहे. तुम्ही म्हणाल कशावरून बुवा, तुमचा कोणता विषय आहे, हा विषय काय आहे? सांगतो बाबा हो, सांगतो, ऐका. बघा, तो आता वनमंत्री काय म्हणतोय का 1 कोटी शेळ्या जंगलात सोडायच्या बिबट्यांसाठी. ही बिबट्यांची मेजवानी झाली. म्हणजे बिबटे तुमच्या लेकराबाळांवर, तुमच्या पशुधनावर हल्ले करणार नाही आणि जंगल सोडणार नाही. वारे पठ्ठ्या, चांदीच्या पेटीत बॉम्बलाचा गठ्ठ्या, आणि यालाच म्हणतात सरकारचा पठ्ठ्या. अरे काय वनमंत्री, तुला आपली गुडघ्यामध्ये गेले काय अक्कल? अरे 2 पायाचे बिबटे ठेवतील का त्या शेळ्या? अरे 1 महिन्याच्या आत 1 कोटी शेळ्या खलास केलं नाही ना, तर नाव बदलून ठेवी. अरे पण तसंही दुहेरी नुकसान होणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो कसं होणार आहे. तुम्ही शेळ्या सोडल्या या ना सोडल्या, नुकसान हे चालूच राहणार आहे. कसं दुहेरी नुकसान सांगू का? आता तुम्ही शेळ्या सोडल्या, हा काही तुमच्या बापाच्या खिशातला पैसा तुम्ही वापरणार नाही. हा तुम्ही जनतेचाच पैसा वापरणार आहे, सरकारच्या तिजोरीतून, राज्याच्या तिजोरीतून. बरोबर? हा लोकांचा पैसा आहे. त्याच्यामध्ये कोण खाणार, कोण लिहिणार, कोण मधला खाणार, कोण मंत्री खाणार, कोण कॉन्ट्रॅक्टदार खाणार, कोण व्यापारी खाणार. इकडं सोडल्यानंतर 2 पायाचे बिबटे खाणार. बिबट्यांना खऱ्या बिबट्यांना मिळेल का नाही मिळेल याची गॅरंटी वेगळीच, हे लांबच. हां, यातून जनतेचा पैसा वाया जाणार. बरोबर? त्या बकऱ्यांची मेजवानी त्या बिबट्यांना मिळणार नाही. म्हणजे जनतेचा पैसा वाया गेला. हे एक पहिलं नुकसान. आणि दुसरं नुकसान, बिबटे कितीही मेजवानी दिली, शेळ्या बकऱ्या काही सोडा, बिबटे जंगलात थांबणार नाहीत. बिबटे हे उसातच राहणार आणि घरांच्या भोवतीनच राहणार. म्हणजे त्यांचे हल्ले हे चालूच राहणार. त्यांच्या हल्ल्याचं सत्र हे चालूच राहणार, सुरूच राहणार. माणसांवर हल्ले, पोरांवर हल्ले, पशुधन, कुत्र्यांवर, मांजरांवर, शेळ्यांवर, गुरांवर हल्ले हे त्यांचं चालूच राहणार. हे नुकसान तर त्यांचं पहिल्यापासून ठरलेलं आपलं चालूच आहे. पण हे शेळ्या सोडल्यानंतर पुन्हा राज्याच्या तिजोरीतला पैसा घालवायचा आणि तिजोरी खडखड करायची, इथंही जनतेचं तोटा. म्हणजे यातून दुहेरी नुकसान आहे. म्हणजे ह्या निरुपद्रवी प्राण्यांना सोडायचं आणि बिबट्यांना संरक्षण द्यायचं. हा कुठला तुमचा कायदा? हां, जर लोक मेले तरी चालतील, पण हे बिबटे वाचले पाहिजेत, नाही का? आणि ह्या उपद्रवी प्राण्यांना संरक्षण द्यायचं. यांच्यापासून उत्पन्न तरी काय हो? हां, काय उत्पन्न सांगा ना मला तुम्ही. यांचा मूत विकायलासुद्धा परवानगी नाही. यांच्या मूतापासून काहीतरी औषध बनवलं जातं, मी सांगत नाही आता. पण ते मूतसुद्धा आणायला परवानगी नाही, लगेच पकडतात. म्हणजे असा कसा प्राणी हा बिबट्या? याच्यापासून काय उत्पन्न नाही, फायदा ना तोटा, पण याला एवढं संरक्षण. लोक मिले तरी चालतील, लोकांचा पैसा वाया गेला तरी चालेल, शेळ्या सोडायच्या आणि यांना संरक्षण द्यायचं. त्यापेक्षा यांना शूट करून टाका ना. शेवटचा पर्याय यांना मारून टाकणे, यांना संपवून टाकणे, बस. हाच एक पर्याय याच्यावरचा उपलब्ध आहे. शेळ्या सोडणे, घराच्या भोवतीनं ठेवणे, हे काही याच्यावर उपाययोजना चालणार नाही. पहिले यांना गोळ्या घालून शूट करा, यांना संपवा. याच्यापासून काही उत्पन्न नाही. लोकांना याच्यापासून तोटाच आहे आणि सरकारलाही तोटा आहे. पण तुम्हाला काय, तुमचं काय जाते? तुम्ही हाय बंगल्यात आलिशान गाडीत फिरताय, आलिशान बंगल्यात तुमची पोरं फिरताय. तुमची पोरं इकडे आणून बसवा ना, बिबट्याच्या ताब्यात द्या, मग तुम्हाला कळेल. तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच मस्तपैकी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, चला, बिबट्यानं ध्यान ठेवा.